उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर जनसन्मान यात्रेचा दुसरा टप्पा मी आजपासून सुरू केला। अर्धा दिवस श्रीवर्धनला दिला होता, अर्धा दिवस चिपळूणला दिलाय। आणि या निमित्तानं ज्या प्रकारे चिपळूणच्या परिसरामध्ये आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींनी, माझ्या बांधवांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, आमदारांच्या सर्व जीवाभावाच्या सहकार्यांनी आमचं स्वागत केलं, त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, सर्वांचे मनापासून आभार मानतो। जनसन्मान यात्रेच्या मागचा उद्देश माझा असा आहे की अनेक वर्ष तुमच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, सुनीलजींना, शेखरजींना, अनेकांना लोकप्रतिनिधी म्हणून कामाची संधी मिळाली आणि ती संधी मिळाल्यानंतर समाजाच्या करता काय योजना आम्ही आणल्या, बऱ्याचशा योजना माझ्या शेवटच्या माणसापर्यंत, भगिनीपर्यंत, बांधवापर्यंत पोहोचल्या जात नाही। त्या सांगायच्या गेले 5 वर्ष तुम्ही आम्हाला निवडून दिलेले, आम्ही 5 वर्षामध्ये काय केलं त्याची माहिती आम्ही तुम्हाला द्यायची। उद्याच्या काळामध्ये 5 वर्षाच्या करता आमचं काय विजन राहणार आहे ते आम्हाला सांगायचं। आम्ही कुठेही विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करत नाही, काही करायचं कारण पण नाही, कारण आमचे कामं, आमच्या योजना आणि उद्याच्या काळामध्ये या राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना कोकण सहित संपूर्ण महाराष्ट्राला आपण काय काय देणार आहोत हे सांगण्याच्या करता ही जनसन्मान यात्रा आहे। या यात्रेच्या सभेच्या निमित्तानं आपण सगळेजण आला, आपलं मनपूर्वक स्वागत। आपल्या सर्वांचा कुलदैवत भैरवी भवानी देवीच्या चरणी मी नतमस्तक होतो। श्री क्षेत्र मालेश्वर, टिकलेश्वर, गांधारेश्वराला वंदन करतो, शिवशाहू फुले आंबेडकरांना अभिवादन करतो, आमच्या स्वर्गीय गोविंदराव निकम साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करतो। या महान व्यक्तींनी आपल्याला एक दिशा दिलेली आहे। इथं शिवशाहू फुले आंबेडकरांचे फोटो लावलेत, आम्ही तिथं नतमस्तक झालो। चव्हाण साहेबांचा पण तिथं फोटो आहे, का आपण त्यांचं स्मरण करतो? आज काय चाललेलं आहे, कुठल्या रस्त्याने तुम्हाला मला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे, कुठल्या रस्त्याने आपल्याला सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई पुढे न्यायची, ह्याचाही नीटपणे महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी विचार करायचा आहे। इतर लोक तर विरोधी टीका करणार, विरोधकांचं टीका करणं आमचं कामच आहे। मी पण विरोधी पक्ष नेता होतो, त्यावेळेस सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मी टीका करायचो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुका दाखवणं हे ज्याचं त्याचं काम आहे। परंतु आता खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारची भूमिका विरोधकांची चाललेली आहे। चिपळूणकरांचे लाडके आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून आम्ही चिपळूणकरांच्या विकासाला प्राधान्य दिलं। चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्याच्या विकासासाठी तुम्हाला माहिती आहे, किती इथल्या मतदारांना माहिती आहे, जवळपास 5 वर्षात 1 वर्ष शेखर सत्ताधारी पक्षात नव्हता, विरोधी पक्षात होता माझ्यासारखा। 1 वर्ष करोनामध्ये गेलं, राहिले 3 वर्ष। करोनामध्ये थोडासा जास्त काळ गेला, पण मी वर्ष म्हणतो, वर्ष सव्वा वर्ष। राहिलेल्या काळामध्ये चिपळूणकरांनो, संगमेश्वरकरांनो, मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, तुमचा शेखर निकमनी सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा केला। माझ्याकडे अर्थ मंत्रालय होतं, उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये 2.5 वर्ष होतं, आता जवळपास 1.25 वर्ष आहे। त्या 4 वर्षाच्या काळामध्ये तो आला, त्यांनी मागितलं आणि तो मोकळ्या हाताने गेला, असं कधी ह्या अजित पवारनी शेखरच्या बाबतीमध्ये होऊन गेलं नाही। आज मी जे बोलतो ते महाराष्ट्राला माहिती आहे, ते पक्क बोलतो। आज त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भातली ही पुस्तिका काढलेली, त्याचं प्रकाशन झालंय। 2490 कोटी रुपयाची कामं ही माझ्या चिपळूण आणि संगमेश्वर मतदारसंघात केली, ही सगळी याच्यात लिहिलेली आहे। यामध्ये आजपर्यंत मला मागच्या आमदारांचा कुणालावर टीका टिप्पणी करायची नाही, पण आजपर्यंत जेवढे आमदार झाले त्यांचा आम्हाला आदर आहे।
कारण आपलं सर्वांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. परंतु त्या सगळ्या आमदारांच्या मध्ये कोरोनाचा 5 वर्षाचा काळ असताना देखील 1 वर्ष विरोधी पक्षामध्ये राहून देखील जर कुणाच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात जास्त कामं झाली असेल तर हा पट्ट्या शेखर गोविंदराव निकम त्याच्या काळामध्ये झाली. हे आपल्याला विसरून चालणार नाही, नाकारून चालणार नाही. शेवटी आमदार कशा करता तुम्ही निवडून देता? तुमचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता. स्वर्गीय गोविंदराव निकम साहेबांनी काढलेली सह्याद्री शिक्षण संस्था आज 24-25 हजार मुलं मुली शिक्षण घेतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मुलं मुली इथे येत आहेत. त्याच्यामध्ये हायस्कूल असेल, पॉलिटेक्निक असेल, आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज असेल, ITI असेल, MBA असेल, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेज असेल, नर्सिंग कॉलेज असेल, जे जे काही करता येईल. आपल्यावर जबाबदारी वडील गेल्यानंतर फार महत्वाची होती, परंतु तुम्ही सगळ्यांनी त्याला आधार दिला. त्याला भरभक्कम आपण सगळेजण त्याच्या पाठीशी उभं राहिलो. त्याची पत्नी पूजाताईंनी त्याला अतिशय मनापासून साथ दिली. तुम्ही चिपळूणकरांनी साथ दिली. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सगळ्या सहकाऱ्यांनी साथ दिली आणि त्यामुळं शेखर आज इथपर्यंत पोहोचलेला आहे. आज शिक्षणाचं अतिशय उत्तम पद्धतीचं कार्य, प्रत्येकाला इथं ज्ञान देण्याचं काम, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये कसं त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल याबद्दलचं काम त्या ठिकाणी शेखरचं चाललेलं आहे. एवढ्यावर नाही थांबला. प्रत्येक पावसाळ्यामध्ये माझं चिपळूण पाण्यामध्ये त्या ठिकाणी जायचं. सतत मला तो सांगायचे की दादा हे कधी थांबणार? त्याच्यामध्ये महापुरानंतर माझं चिपळूण कधीतरी, महापूर आलाय परंतु चिपळूणमध्ये पाणी शिरलं नाही, लोकांचं नुकसान झालं नाही, असं काहीतरी करा. वैशिष्ट नदीचा गाळ तुम्ही काढा. जलसंपदा विभागाची संपूर्ण राज्यातील यंत्रणा आम्ही त्या नदीमध्ये उतरवली. मी जलसंपदा खातं बघितलं, सुनील तटकरेंनी बघितलं, देवेंद्र फडणवीसांनी बघितलं. मी मागच्या काळामध्ये कोकण KIDC, MKVDC, GMIDC, TIDC आणि VIDC या महामंडळामध्ये वेगवेगळी मशिनरी घेतली. ती मला माहिती होतं आणि ती मशिनरी इथं लावली. डिझेल पेट्रोलला किती पैसे दिले? पहिले 10 कोटी रुपये दिले, कमी पडले, पुन्हा 5 कोटी रुपये दिले, 15 कोटी रुपयाचं डिझेल खर्च झालं. याचा अर्थ काम किती झालं बघा. तो सगळा गाळ वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ती वैशिष्ट्य नदी वाहती, त्याच्या आधीपासून जसं जग अस्तित्वात आलं तसं. परंतु नंतरच्या काळामध्ये गाळ साठत गेला आणि पाण्याचं वहन क्षमता कमी झाली. जे पाणी जोरात समुद्राला जायला पाहिजे ते त्या ठिकाणी अडथळा आला आणि म्हणून तो गाळ आपण काढण्याचं काम केलं आणि त्याला 15 कोटी शेखरच्या मुळे मिळाले. आतापर्यंत जे जे मागितलं ते दिलं. मग इथले धरणं असतील, इथले पाझर तलाव असेल, चिपळूण शहराची 154 कोटीची ग्रॅव्हिटीची पिण्याच्या पाण्याची योजना असेल. 154 कोटी कशाला म्हणतात? आज ते आपण केलं का? तर तुमचं शेखर प्रतिनिधित्व करत होता. माझ्या चिपळूणचा प्रश्न सुटला पाहिजे, माझ्या त्या ठिकाणी संगमेश्वरचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये स्वीकारली आणि त्याच्यातून तिवरे धरण मधी तर ते तिवरे धरण फुटलं. अधिकाऱ्यांनी विचारलं काय झालं? म्हणले खेकड्याने फोडलं. तिच्या आईला खेकडा धरण फोडतोय? खेकडा धरण फोडायला लागलं तर आपलं दिवाळच निघायचं. काय झालं? ही काय एवढं बारकं धरण असतं खेकड्याने फोडलं? काही पण ठिकाणी सांगतात. हरकत नाही, त्याची चौकशी केली. तिथं राजेवाडी धरण पुनर्बांधणीचं काम, गॅबियन वॉलचं काम, शहरामध्ये नदी काठी संरक्षण भिंत उभी करण्याचं काम, रस्ते असू द्यात, पूल असू द्यात, त्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम, अजूनही काही कामांचे प्रस्ताव प्रलंबित आहे, परंतु तेही मार्गी लागतील. मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने तुम्हाला, माझ्या मायमाऊलींना, माझ्या बांधवांना सगळ्यांना शब्द देतो. मी शब्दाचा पक्का आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे का अजितदादा एखादा वादा करत नाही, केला तर तो वादा निश्चितपणे निभावतो, अर्धवट सोडत नाही. त्या पद्धतीनं शेखरनी हातामध्ये घेतलेली कामं, कसल्याही प्रकारची संकट येऊ द्या, वेगवेगळी संकट येतात. माझ्या कोकणामध्ये चक्रीवादळाची संकट आली,
वेगवेगळ्या पद्धतीने वादळ झाली, वेगवेगळ्या अडचणी आल्यात, काही भागामध्ये गारपीट झाली, काही भागामध्ये अतिवृष्टी झाली, काही भागामध्ये दुष्काळ पडला, काही भागामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या नैसर्गिक संकट आली. संकटात डगमगायचं नसतं, पुन्हा आपल्या समाजाला उभं करायचं असतं. आपलं ते काम आहे आणि त्या पद्धतीनं आपण चिपळूण आणि त्या ठिकाणी संगमेश्वरच्या परिसरामध्ये शेखर निकमच्या नेतृत्वाखाली काम करतोय. चिपळूणच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पुराचा. येथे टाकण्यात आलेली रेड लाईन, ब्लू लाईन, पण ज्या पद्धतीनं आम्ही कोल्हापूर असेल, सांगली असेल, त्या जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र क्लायमेट रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी देत पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 4000 कोटी रुपयाचा निधी दिलाय. त्याच धर्तीवर माझ्या चिपळूणचा पूर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणी करायचे. शेखर सारखा माझ्या मागे लागलाय. शेखरसह जलसंपदा विभागाकडनं 2000 कोटी रुपयाचा प्रकल्प आराखडा आपण आता चिपळूण करता तयार करतोय. त्यामध्ये माझं लक्ष आहे, त्याच्यामध्ये शेखरचं लक्ष आहे. पूर रेषेच्या संदर्भात मी लवकरच बैठक लावणार आहे किंवा पहिल्या टप्प्यात मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्याकडे लक्ष आम्ही दिलं. त्यामध्ये 2400 कोटी रुपयाची कामं आम्ही केली, 500 कोटीची कामं केली. आता पुढच्या टप्प्यामध्ये इथं कारखानदारी अजून आली पाहिजे, इथल्या तरुण तरुणींना काम मिळालं पाहिजे, इथं रोजगार मिळाला पाहिजे, पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. आताच मी श्रीवर्धनमध्ये सांगितलं, आम्ही GR काढलेला आहे, नवीन पर्यटन धोरण 2024 आणलेलं आहे. त्याच्यात सगळ्यात जास्त फायदा माझा सिंधुदुर्ग, माझा रायगड, माझा रत्नागिरी आणि माझा पालघर आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये झाला पाहिजे. 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आणि निसर्गाने अशी उधळण आपल्या सगळ्या कोकणवर केलेली आहे. त्याचा पुरेपूर फायदा आज पुण्याची माणसं, आज वेगवेगळ्या भागातली माणसं इथं पर्यटनाच्या निमित्तानं येतात. त्याच्यातून त्यांनाही आराम मिळावा आणि माझ्या भागातल्या लोकांना रोजगार मिळावा. तिथं रिसॉर्ट व्हावेत, तिथं त्या ठिकाणी हॉटेल व्हावीत, तिथं चांगल्या प्रकारचं जेवण मिळावं, तिथं चांगल्या प्रकारच्या सुविधा देता याव्यात. म्हणून हे नवीन टुरिझम धोरण हे आपण त्या ठिकाणी आणलेलं आहे. हे क्षेत्र आता कृषी आणि पशुसंवर्धन, हे रोजगार, पर्यटन, कृषी आणि पशुसंवर्धन, कारखानदारी ह्याच्याकडे आता आम्ही अजेंडा. तुम्ही म्हणाल पुढचे तुमचं विजन काय? पुढचं विजन शेखरचं आमचं हे आहे की या सगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला ही सगळी कामं त्या ठिकाणी करायची. हा आमचा अजेंडा आहे. मंजूर झालेली नवीन धरणं, दुरुस्त होणारे लहान पाझर तलाव हे सर्व झाले, तेथील पाण्याचा प्रश्न मिटेल. कृषीपूरक उद्योगधंद्याला देखील, उद्योगाला त्याच्यातनं चालना मिळणार आहे. अशा पद्धतीचं आपलं काम आहे. घाबरू नका, खूप काही आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. चिपळूणची ट्रॅफिक समस्या दूर करण्याच्या करता पेठमाप मुरादपूर पूल बांधण्याच्या करता 18 कोटी रुपये मंजूर केले. पुलाची कामं करत असताना अडचणी येतात. मधी काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळं हा पट्ट्यानं आपले काही कार्यकर्ते वाचले. झालं की नाही? 5-10 सेकंद, अर्धा मिनिट इकडे तिकडे झालं असतं तर होत्याचं नव्हतं झालं असतं. परंतु कुठंतरी आपल्याला गोविंदराव निकम साहेबांचे आशीर्वाद आहे, आपल्याला कुलदैवत भैरी भवानीचा देवीचा आशीर्वाद आहे. त्याच्यामध्ये श्री क्षेत्र मालेश्वर असेल, मार्लेश्वर असेल, टिकलेश्वर असेल, गंधारेश्वर असेल, यांचे आशीर्वाद आहे आणि शेखरचं काम आहे. एवढ्या समाजाला, एवढ्या लोकांना एक आधार देण्याचं काम, रात्रंदिवस त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम ते करतोय. त्याच्यामुळं काळ आला होता, वेळ आली नव्हती. वरच्याला वाटलं नाही अजून याला ठेवलं पाहिजे इतक्या लवकर नेता कामाने, त्याच्यामुळं तो आणि बाकीचे वाचले का नाही? हे खरं आहे, हे खरं आहे, ते खरं आहे, नाकारता येत नाही. त्याच्यामध्ये इथून पुढं चिपळूण शहरातले रस्ते असतील, खेळाचे मैदान असतील, प्राचीन तलाव असतील, वाहनतळ, गटार व्यवस्था आदींच्या करता 350 कोटी रुपयाच्या कामाला आपण मंजुरी दिलेली आहे. कोळकेवाडी प्रकल्पासाठी नागरी सुविधा उभारण्यात बहुतांशी कामं आता पूर्णत्वाला आलेली आहे.
कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामं त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा वेग देण्यात आलेला आहे। कोकण आणि माझा पश्चिम महाराष्ट्र याला जोडणारा चिपळूण कराड रेल्वे मार्ग या प्रकल्पाला गती देण्याच्या करता देखील आपलं शासन सकारात्मक आहे। काळजी करू नका, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहोत। मित्रांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। माझ्या मायमाऊली बसल्यात, माझ्या बहिणी बसल्यात, माझ्या मुली बसल्यात, सगळ्यांनी चेष्टा केली आमची। अरे कसली लाडकी बहीण, असे कुठे पैसे कोणी देत असतं का? आम्ही दिले 3000 रुपये। किती बहिणींच्या अकाउंटला आले? हात वर करा बहिणींनो। हो का? एवढ्यांचे आलेत। सुनील तटकरे, राहिलेल्या बहिणींना पण ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांनाही देणार। आदिती तटकरेकडे डिपार्टमेंट आहे, आपलीच मुलगी आहे, तिला सांगितलं आदिती काळजी करू नको, जे काही आपल्या बहिणी राहिल्यात, मायमाऊली राहिल्यात, मुली राहिल्यात, त्या 21 ते 65 वयोगटातल्या त्यांना आपल्याला मदत करायची, आपल्याला त्यांना सबल करायचंय, सक्षम करायचंय। आताच मला पूजाताई सांगत होत्या, दादा एक बहीण आली, मला 1,500 रुपये मिळाले, मला बीपीच्या गोळ्या होत्या, बीपीच्या गोळ्या घ्यायला पैसे नव्हते, मी त्या 1,500च्या बीपीच्या गोळ्या आणल्या आणि माझं आरोग्य चांगलं करण्याचा प्रयत्न केला। मदत झाली नाही? अरे गोरगरिबांना आम्ही मदत करतो। मोठ्यांची मुलं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली ही जण चेष्टा करतात। काँग्रेसवाले म्हणतात आम्ही बंद करू। काय तुमच्या बापाच्या घरचं बंद करायला? अरे जनतेचा पैसा आहे, मला बाप काढायचा नव्हता, तुमच्या वडिलांच्या घरचं आहे। त्याचा विचार करा, ही काय पद्धत आहे? अरे आम्ही देतो, तुम्ही इतक्या वर्ष राज्य सरकार, आम्ही पण मध्ये होतो, मी होतो, तटकरे होते, परंतु त्यावेळेस आम्हाला नाही जमलं। यावेळेस 10 वर्षाचा अनुभव होता अर्थसंकल्प सादर करायचा। काय माझ्या मायमाऊलीला, जिला कुणी घरामध्ये तिच्याकरता पैसा देत नाही, देतात तिच्या कुटुंबाकरता देतात, तिला काहीतरी अपेक्षा असती ना, चिपळूणच्या बाजारामध्ये जाऊन काहीतरी मी घ्यावं, काहीतरी माझ्याकरता खर्च करावं। तिला जीव नाही, तिला मन नाही, आणि म्हणून आम्ही हे सगळं केलं। आज मी महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतो। आज मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या निमित्तानं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री फिरतात। अक्षरशः माझ्या मायमाऊलींच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो, उत्साह पाहायला मिळतो, हसरा चेहरा पाहायला मिळतो। आम्हाला तेच पाहिजे। आणि आम्ही कुणाला दिलं? गरिबांना दिलंच। गरिबाला द्यायचं नाही, सगळ्या जाती धर्माच्या महिलांना दिलं, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुजन, ओबीसी, भटके सगळे, फक्त 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलं पाहिजे। काय चुकीचं केलं? आज 46,000 कोटी रुपयाचा पैसा दरवर्षी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या दुकानामध्ये येणार आहे। महिला काही ना काही घेणार ना, तो पैसा बाजारात येणार ना, त्यांना अर्थचक्र फिरणार ना, छोटे मोठे धंदे पण चालणार ना। अहो काही त्यांच्या स्वतःच्या कामाकरता, काही रॉ मटेरियल घेण्याच्या करता, एक बहीण म्हणली दादा मला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आला, मी राख्या बांधण्याच्या करता, राख्या तयार करण्याच्या करता वेगवेगळे दोरे आणि बाकीचं आणलं, 1,500त आणलं, त्याच्यातनं राख्या बनवल्या आणि राख्या बनवून विकल्या, तिला 20,000 रुपये मिळाले। 1,500चं मटेरियल, रॉ मटेरियल त्याला आपण म्हणतो, कच्चा माल, आणि त्याच्यातनं तिनं 20,000 केले। महिलांना खूप काही कळतं, कारण ती भगिनी त्या घरामध्ये रात्रंदिवस राबती। सगळ्यात पहिली घरात कोण उठती? तुम्हीच उठता ना, आणि सगळ्यात शेवट कोण झोपता? तुम्हीच झोपता। आम्ही पुरुष माणसं आले की हा जेवण बिवण झाला, चला चला झोपा। अरे पण घर कोण बंद करणार? हाय ना बायको, आणि तू काय करतो? तू नुसता झोपा काढ। हे जे काही आहे 24 तासामध्ये एवढी माझी भगिनी, माय माऊली, माझी मुलगी इतकं काम करते, तर तिला कुठंतरी सबल करायला नको, सक्षम करायला नको? आणि काही जण कोर्टात गेले ही योजना बंद पाडायला। अरे कसले रे तुम्ही माणसं, विरोधक कोर्टात जावं। माझी तुम्हाला विनंती आहे, परत आपल्याला महायुतीचं सरकार आणावं लागेल। ही योजना पुढे पण 5 वर्ष आपल्याला चालवायची का नाही? चालवायची। त्याच्याकरता चिपळूण संगमेश्वरला घड्याळ आहे, घड्याळ। काही ठिकाणी धनुष्यबाण आहे, दुसऱ्या मतदारसंघात काही ठिकाणी कमळ आहे,
तिथं तुम्हाला मतदान करावं लागेल. पुढे 5 वर्ष ही योजना अतिशय निर्विवादपणे चालवण्याचा निश्चितपणे तुम्हाला शब्द या सभेच्या निमित्तानं मी देतो. उलट नंतर त्याच्यात वाढच करीन, काळजी करू नका. आम्हालाही कळतंय, एवढ्यावर थांबलो नाही. 52 लाख कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर फ्री वर्षाला. आणि हे इतकं पारदर्शक केलंय, कुणाच्या हातातनं पैसे नाही. तहसीलदार, प्रांत किंवा आणखीन कुणी तो नाही देणार, आमदार खासदार नाही देणार. डायरेक्ट तुमचं लिंक कशाशी, आधार कार्डशी लिंक. आणि ते आधार कार्डशी लिंक असताना डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे. मधी कुठंही गळती नाही, फिरती नाही. तुमचे पैसे तुम्हाला कधी काढायचे तुम्ही ठरवायचं. काही जण म्हणाले पैसे आले ना 3000 रुपये जुलै ऑगस्टचे दिले, काही म्हणले काढा काढा काढा, परत घेतील. अरे काय, अरे भाऊबीजेची बहिणींनी रक्षाबंधन केलेले, राखी बांधल्याची ओवाळणी कुणी परत घेतं का? अरे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही काही बदनामी करता. मध्ये देखील लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं असंच सांगितलं, संविधान बदलणार. अरे संविधानाच्या पुढे आम्ही नतमस्तक होतोय, संविधानाचा आदर करतोय. आणि कुणाल खोटं सांगितलं, मागासवर्गीय आदिवासींना सांगितलं संविधान बदलणार, आरक्षण काढणार, तुम्हाला समान नागरी कायदा आणणार, तुमच्या सगळ्या योजना काढून घेणार. अरे कुठं फेडाल हे पाप? का खोटं बोलताय, काय खोटं सांगताय? आता काही बोलत नाही. आम्ही मी सारखं मगाशी तटकरे साहेबांनी सांगितलं, अहो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे ना तोपर्यंत घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कोण मायेचा लाल बदलू शकत नाही. काळजीच करू नका. असे कितीतरी येतील आणि कितीतरी जातील, संविधान तिथेच राहील. त्या संविधानाने 18 पगड 12 बलुतेदारांना एकत्र ठेवलंय. सगळे आपण गुण्यागोविंदाने राहतोय. जातीय सलोखा राहायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभाव ही आमची भूमिका आहे. माझ्या वेगवेगळ्या समाजाच्या करता, जसं माझ्या मागासवर्गीयांना बार्टी काढलं, मातंग समाज म्हणाला आम्हाला अन्याय होतो, आमच्या करता काही करा, त्यांच्या करता आरटी काढलं. अल्पसंख्याक म्हणलं की आम्ही आहे का नाही, आमचा विचार करणार की नाही, त्यांच्या करता मार्टी काढलं की नाही. या सरकारमध्ये मार्टी काढलं. 1000 कोटी रुपये भाग भांडवल आपल्या मौलाना आझाद महामंडळाला दिला. 600 कोटी रुपये सरकारची गॅरंटी दिली. माझ्या ब्राह्मण समाजाच्या करता अमृत काढलं, बहुजन समाजाच्या करता सारथी काढलं, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढलं. कुठल्याही घटकाला आणि आदिवासी समाजाच्या करता टार्टी काढलं. सगळ्या घटकाला बरोबर घेऊन गेलं पाहिजे. आज देखील दफनभूमीला तिथं आमच्या असणाऱ्या वेगवेगळ्या शादीखान्याला अशा पद्धतीनं वेगवेगळ्या निधी देण्याचं काम आम्ही करतोय. काही जण चुकीचं वागतायत. मी त्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय. असं चालणार नाही. कुठल्याही जातीनं, कुठल्याही धर्मानी, कुठल्याही पंथांनी एकमेकाचा अनादर करायला शिकवलेलं नाहीये. शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना योग्य पद्धतीचा न्याय मिळत होता आणि त्यांच्याच विचाराचं हे राज्य आहे. त्याच्यामुळं काही जण बोलता बोलता कुठल्याही प्रकारची भाषा जी वापरली नाही पाहिजे अशा प्रकारची भाषा वापरतात. अरे चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण दिली आणि तुम्ही असली भाषा वापरताय, हे आम्ही खपून घेणार नाही. महायुती म्हणून आज आम्ही त्या सरकारमध्ये आहे, पण त्यामध्ये चुकेल त्याला शासन होईल, तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या. जर कुणी आमच्या मायमाऊलीवर, आमच्या मुलीवर, आमच्या भगिनीवर अन्याय केला तर त्याला डायरेक्ट जेल, जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा. ही असली नराधम नकोय, ही विकृती नकोय, ही नालायक माणसं आहेत. अरे शिवाजी महाराजांनी सुभेदाराची त्यावेळेसची सूद त्यांचं काय वर्णन केलं आणि त्यांना परत पाठवलं. त्याचा कुठेतरी विचार करा. आपण महाराजांचं आता दर्शन घेतलं, त्याच्या आधी आपण तिथं जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे नतमस्तक झालो.
नुसतं नतमस्तक व्हायचं नसतं, त्यांचा विचार हा डोक्यात ठेवून पुढे चालायचं असतं. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की चिपळूणमध्ये अनेक कामं आज शेखर निकमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करतंय. वेगवेगळ्या पद्धतीनं नगर परिषदेच्या इमारतीचं काम असो, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असो, भाजी मंडई असो, शॉपिंग सेंटर निर्मिती असो, यासारख्या प्रकल्पांना देखील या पुढच्या काळात मंजुरी देण्याच्या करता, भरीव निधी देण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत. आज इथे एक चांगल्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मावळे एक चांगला स्पॉट निर्माण झाला की नाही? झाला. असे स्पॉट आपल्याला निर्माण करायचे. मधी ते तिवरे धरण फुटलं, मी मगाशी सांगितलं, त्याच्यामध्ये दादर, अकले, नांदिवसे या गावातलं पाणी गेलेले पूल वाहून बांधण्यासाठी विशेष बाब म्हणून हा माझ्या मागे लागला 9 कोटी रुपये त्या ठिकाणी घेतले. दुर्घटनाग्रस्त झालेल्या तिवरे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करण्याकरता 62 कोटी 74 लाख रुपयाच्या कामाला आम्ही मंजुरी दिली. कशाला म्हणतात 62 कोटी? गॅबियन वॉल बांधण्याच्या करता 11 कोटीचा निधी त्या ठिकाणी दिला. या वेगवेगळी कामं अशी आपण त्या बाबतीमध्ये करतोय. इथून पुढे माझ्या वैशिष्ट्य नदीतला पण गाळ काढण्याच्या करता नलावडा बंधारा इथं संरक्षण भिंत बांधण्याच्या करता 20 कोटी रुपये दिलेत आणि पुनर्वसित गावठाणामध्ये नागरी सुविधा उभारण्याकरता विविध कामाच्या करता 42 कोटी रुपयाचा निधी दिलाय. अशाच पद्धतीनं आपल्याला काम करायचं. कुणी येतील, कुणी जातील, काही सांगतील, तसं नाही. स्वतः आपला शेखर इथला आहे. शेखरचं जे काही संस्कार झाले ते इथं झालेले आहेत. तुम्ही त्याला त्या ठिकाणी भावाच्या नात्याने, तुम्ही त्याला मुलाच्या नात्याने आधार देण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलं पाहिजे. एकंदरीतच ह्या माझ्या कोकणचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, माझ्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना, आमच्या मुलामुलींना वेगवेगळ्या प्रकारे कार्यप्रशिक्षण देण्याची योजना, दुधाला 5 रुपये अनुदान देण्याची योजना, वारकरी समाजाच्या दिंड्यांना अनुदान देण्याची योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, अशा कितीतरी योजना. माझ्या गरीब घरातल्या मुलींना कॉलेजच्या शिक्षणाला पैसे नसतात, त्याबद्दल आम्ही योजना आणलेली आहे. शेखरनी बोलत असताना सांगितलं, जसं गरीबाच्या मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे तसं गरीबाच्या घरातल्या मुलांना पण मिळालं पाहिजे. त्याही करता उद्या आमचं सरकार आल्यानंतर त्याही गोष्टीचा विचार मी निश्चितपणे करेन. याबद्दलची पण ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना या सभेच्या निमित्तानं देतो. महाराष्ट्रवादी हेल्पलाईन ही आमची हेल्पलाईन आहे. तिचा नंबर 98 61 71 71 71 आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही महाराष्ट्रवादी हेल्पलाईन क्रमांक आपण फिरवला तर तुम्हाला वेगवेगळ्या अडचणीला आम्ही उत्तर देऊ शकतो, मार्ग त्या ठिकाणी काढू शकतो. महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य आहे. या लोककल्याणकारी राज्यामध्ये फक्त रस्ते, पूल, प्रशासकीय इमारत, दळणवळण एवढंच उभं करणं महत्वाचं नाही, तर जनतेच्या हिताच्या, त्यांच्या प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या लोककल्याणकारी योजना राबवणं हे देखील गरजेचं आहे. त्या दृष्टीनं महायुतीचं राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील प्रत्येक घटकाकरता योजना आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मी एवढ्यावरच नाही सांगत, तर केंद्रामध्ये त्या ठिकाणी जे सरकार आले त्या सरकारकडनं देखील आपल्या महाराष्ट्राला कसा जास्तीत जास्त निधी आणता येईल याबद्दलचा प्रयत्न हा माझा स्वतःचा चाललेला आहे, मुख्यमंत्र्यांचा चाललेला आहे. पाऊण लाख कोटी रुपयाचं वाढवणचं बंदर हे आपल्याला पंतप्रधानांनी ह्या 100 दिवसामध्ये दिलेलं आहे. काल ते ह्याच्यामध्ये पण आलेले होते आपल्या वर्ध्यामध्ये देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या योजना ह्या आपल्याला दिलेल्या आहेत. माझा कागद तिथं राहिला काय? या योजना अजित तिथं कागद राहिला का? संपूर्ण देशामध्ये विश्वकर्मा योजना सध्या राबवली जाते. यामध्ये अनेक कारागिरांना स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करण्यात येतो. त्याच्यामध्ये गुरव असतील, लिंगायत असतील, नाभिक असतील, रामोशी, वडार, कोळी, अनेक जाती धर्माचे जे कलावंत आहेत त्यांना मदत करण्याचं
लाखो कारागिरांना आपण ओळखपत्र देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। कौशल्य प्रमाणपत्र आणि कर्जाचं वाटप हे देखील आपण त्याच्यातनं करतोय। युवकांना जर्मनीमध्ये पाठवण्याच्या करता देखील राज्य सरकारने सामंजस्य करार केलेला आहे। अशा पद्धतीनं कितीतरी चांगल्या चांगल्या योजना, आमच्या महिलांना लखपती करण्याची योजना, देशामध्ये 3 कोटी महिलांना लखपती केले जाणार आहे, त्याच्यातल्या 50 लाख महिला आपल्या महाराष्ट्रातल्या करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। VC द्वारे वंदे भारत ट्रेनला देखील आपण मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी केंद्र सरकार देतोय। रेवस ते रेड्डी हा रस्ता देखील करोडो रुपयाचा आम्ही त्या ठिकाणी करतोय। त्याच्यातून पर्यटन वाढावं, रोजगार मिळावा, त्याच्यातून माझा कोकणचा कायापालट व्हावा, या पद्धतीच्या या सगळ्या योजना आहेत। त्याचा पुरेपूर फायदा घ्या। शेखर निकम सारखा एक हाडाचा कार्यकर्ता, एक हरहुन्नरी कार्यकर्ता, जीवाचं रान करणारा कार्यकर्ता, माझा चिपळूण आणि माझा संगमेश्वरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका अल्पसंख्याकांच्या सहित त्याची स्वतःची असते आणि त्याबद्दल आपण काळजी करू नका। आम्ही सर्वांना न्याय देण्याची भूमिका सरकारमध्ये असताना घेऊ। कुठल्याही घटकावर, कुठल्याही समाजावर अन्याय होऊन देणार नाही, हाही शब्द या जाहीर सभेच्या निमित्तानं माझ्या माय माऊली आणि बहिणी आणि मुलींच्या साक्षीनं त्या निमित्तानं देतो। आणि उद्याच्या काळामध्ये जो काही महायुतीचा उमेदवार आम्ही देऊ, त्या चिपळूण आणि संगमेश्वर मधनं त्याला घड्याळाचं चिन्ह घेऊन आम्ही देणार आहोत। त्याला प्रचंड मताधिक्याने आपण विजयी करा। राहिलेली सगळी कामं करण्याच्या खात्री आणि शब्द हा अजित पवार आज कोकणमध्ये येऊन, आज रत्नागिरीमध्ये, चिपळूणमध्ये तुम्हाला सगळ्यांना देतो। तुम्ही तुमचं काम करा, पुढचं काम करण्याची जबाबदारी माझी, त्याच्यात मी तसूभर देखील कमी पडणार नाही ही खात्री देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद।